Hello friends, today's topic is degrees of freedom. Next topic is degrees of freedom. What is meant by degrees of freedom? In this section or in this topic we have learned that the law of equipartition of energy. So in this article or in that discussion we have considered the molecule as a whole is free to move from one point to another point in 3-dimensional space. म्हणजे काय की ह्या आर्टिकल मध्ये ज्यावेळेला आपण पार्टिकलची मूवमेंट विचारात घेतली होती त्यावेळेला त्याचा व्हेलॉसिटीचा कॉम्पोनंट एक्स कॉम्पोनंट वाय कॉम्पोनंट किंवा झेड कॉम्पोनंट म्हणजे 3-डायमेन्शनल स्पेसमध्ये आपण विचार केला होता. तोच पॉईंट इथं मांडलेला आहे की ह्या डिस्कशनमध्ये आपण काय बघितलं होतं की मॉलिक्यूल ॲज अ होल इज फ्री टू मूव्ह. आपला मॉलिक्यूल आहे हा मूव्ह होतोय किंवा फिरतोय कशामध्ये एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटमध्ये फिरतोय इन द 3-डायमेन्शनल स्पेस. 3-डायमेन्शनल स्पेसमध्ये तो आपला पार्टिकल कुठेही त्याची मुवमेंट चालू आहे. आता तर काय केलेलं आहे की इफ इट इज रिस्ट्रिक्टेड टू मूव्ह इन अ प्लेन सरफेस. प्लेन सरफेस म्हणजे जसं आपलं हे पुस्तकाचं पान आहे किंवा वहीचं पान असतं तशा एका प्लेन सरफेसमध्ये जर का आपण रिस्ट्रिक्शन्स केले सो इफ इट इज रिस्ट्रिक्टेड टू मूव्ह इन अ प्लेन सरफेस विच इज 2-डायमेन्शनल देन only 2 coordinate say x and y will be sufficient to describe location. म्हणजेच काय आपण जर रिस्ट्रिक्शन केलं तर आपल्याला Vx आणि Vy कुठले आहेत कॉम्पोनंट Vx आणि Vy हे दोन कॉम्पोनंट सफिशियंट असतील. सो Vx and Vy will describe its motion in a plane. If a molecule moves along a straight line, जर आपण फक्त एका स्ट्रेट लाईन मध्ये मॉलिक्यूलची मुवमेंट इमॅजिन केली देन ओनली x coordinate and only one velocity component Vx will be sufficient to describe its location and motion along a straight line. म्हणजेच काय आहे की इथे कन्सेप्ट असा आहे की पार्टिकलला आपण कसं त्याची मुवमेंट विचारात घेतोय कसं त्याला मोशन आपण कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यू न घेतो की 3-डायमेन्शनल स्पेसमध्ये असेल तर Vx Vy Vz असे तिन्ही कंपोनंट येतील. जर सिंपल प्लेन असेल असं पुस्तकाचं प्लेन म्हणजे एखादं प्लेन ते XY प्लेन असू शकतं YZ प्लेन असू शकतं किंवा ZX पण असू शकतं. पण XY प्लेन घेतो तर त्याच्यामध्ये दोन कंपोनंट येतील Vx आणि Vy. पण जर का आपण सिंगल स्ट्रेट लाईन विचारात घेतली तर सिम्पली एकच किंवा एक्स ॲक्सिसच्या अलॉंग त्याची मुवमेंट असेल तर सिम्पली Vx हाच कंपोनंट तिथं आपण कन्सिडर करावा लागेल. नाउ we say that the molecule is free to execute 1 to 3 or 3 to 1 dimensional translational motion in the above examples. In other words, the molecule in these examples has 3, 2 and 1 degree of freedom. The 3 and 2 are plural and 1 is a singular one. म्हणजे 3 आणि 2 साठी हा डिग्रीज आहे अनेक वचन आहे आणि एक आहे तो डिग्री साठी आहे. म्हणजे मॉलिक्यूलला 1 डिग्री ऑफ फ्रीडम 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असं असणार. मग आता डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय आहे त्याची डेफिनेशन इथे दिलेली आहे एक्सप्लेन केलेली आहे. सो डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ अ सिस्टीम आर डिफाइंड ॲज टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स और इंडिपेंडेंट क्वांटिटीज रिक्वायर्ड टू डिस्क्राइब द पोझिशन अँड कॉन्फिगरेशन ऑफ द सिस्टीम कम्प्लिटली. काय सांगितलं आहे बघा डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ अ सिस्टीम आर डिफाइंड. कसं डिफाईन करायचं तर टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेटची टोटल नंबर और किंवा इंडिपेंडंट क्वांटिटीज रिक्वायर्ड. इंडिपेंडंट क्वांटिटीज आपल्याला किती लागतात कशासाठी टू डिस्क्राइब द पोझिशन अँड कॉन्फिगरेशन ऑफ द सिस्टीम. त्या सिस्टीमची पोझिशन अँड कॉन्फिगरेशन डिस्क्राइब करण्यासाठी किती इंडिपेंडंट क्वांटिटीज लागतात त्या म्हणजे सुद्धा डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ अ सिस्टीम. सो दिस इज अ डेफिनेशन रिगार्डिंग डिग्रीज ऑफ फ्रीडम. नाउ नेक्स्ट पॉइंट इज डायॲटॉमिक मॉलिक्यूल. त्याच्याशी रिलेटेड आहे बघा इथं डायग्राम दिसते आहे. हा आपला एक्स ॲक्सिस आहे हा वाय ॲक्सिस आहे आणि हा झेड ॲक्सिस आहे. तर 2 इंडिपेंडंट ॲक्सिसेस वाय अँड झेड ऑफ रोटेशन ऑफ डायॲटॉमिक मॉलिक्यूल सच ॲज O2 lying along the x-axis. O2 मॉलिक्यूल आहे बघा इथे कसा आहे तो along x-axis आहे. नाउ मोनोॲटॉमिक गॅस लाईक हेलियम सारखे जे मोनोॲटॉमिक गॅस आहे कंटेंट्स
helium atoms. An He atom has 3 translational degrees of freedom. DOF, degrees of freedom, that is DOF. He atom has 3 translational degrees of freedom. Now consider, for example, O2 or N2 molecule with 2 atoms lying on x-axis. ऑक्सिजन म्हणजे O2 किंवा नायट्रोजन सारखे जे मॉलिक्युल्स आहेत की ज्यांच्यामध्ये 2 ॲटम आहेत, असे आपले मॉलिक्यूल लाईंग ऑन द एक्स ॲक्सिस. द मॉलिक्यूल हॅज 3 ट्रान्सलेशनल म्हणजेच काय डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे कसंच आहे, हा मॉलिक्यूल अलॉंग एक्स ॲक्सिस पण ट्रान्सलेट होऊ शकतो, अलॉंग वाय ॲक्सिस असं ट्रान्सलेट होऊ शकतो आणि अलॉंग झेड ॲक्सिस असा तो ट्रान्सलेट होऊ शकतो. So 3 translational degrees of freedom. In addition, it can rotate around z axis. बघा तो असं रोटेट होऊ शकतो की नाही, असं रोटेट होऊ शकतो z axis च्या along. ठीक आहे ना. So it can rotate along z axis and y axis च्या along पण तो असा रोटेट होऊ शकतो. The figure this 3.3 depicts rotation of a molecule about z axis. Likewise, rotation is possible about y axis also. So note that rotation around the x-axis is not a rotation in the sense that it is or it does not involve change of position of the 2 atoms of the molecule. Now, in general, a diatomic molecule can rotate about its center of mass. बघा, आपला molecule जो आहे तो rotate होऊ शकतो about its center of mass. So, the center of mass in the 2 directions that are perpendicular to its molecular axis. Molecular axis ला कसं असणार आहे ते perpendicular असणार आहे. The molecules like O2 are therefore said to possess 2 additional degrees of freedom. कुठले कुठले असणार आहे तर 2 rotational degrees of freedom. Each of these 2 degrees of freedom contribute to rotational kinetic energy. It can shown that Ix and Iy are moments of inertia about z and y axes. आता ते रोटेट होतात म्हटल्यानंतर तिथे अँग्युलर व्हेलॉसिटी आली ना किंवा अँग्युलर स्पीड आला. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y and z axes with omega z and omega y are the respective angular speeds. The rotational kinetic energies will be 1/2 Iz omega z square and 1/2 Iy omega y square. बघा 1/2 Iz omega z square and 1/2 Iy omega y square हे काय झाल्या rotational kinetic energies for rotation around the 2 axes. कुठले axis? Z axis and y axis. Thus, for a diatomic molecule, the total energy due to translational and rotational degrees of freedom is given by E is equal to E translational plus E rotational. Translational energy plus rotational energy. Translational म्हटल्यानंतर काय झाली? हाफ ट्रान्सलेशनल मोशन मधली kinetic energy 1/2 mvx square 1/2 mvy square plus 1/2 mvz square. रोटेशनल म्हटल्यानंतर I ओमेगा स्क्वेअर आली. सो 1/2 I z ओमेगा z स्क्वेअर प्लस 1/2 Iy ओमेगा y स्क्वेअर. याची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जीची ॲडिशन म्हणजे काय झाली? टोटल एनर्जी झाली. This expression contains quadratic terms and correspond to various degrees of freedom of a diatomic molecule. Each of term contributes 1/2 kBt. प्रत्येक टर्म काय कॉन्ट्रीब्यूट करते? 1/2 kBt to the total energy of the molecule. In this above discussion, an implicit assumption was made that rotating molecule is a rigid rotator. इथे जो आपण molecule consider केला तो कसा आहे तर rigid rotator आहे. However, real molecules contain covalent bonds between the atoms and therefore can perform additional motion, namely vibrations of the atom about their mean positions like one-dimensional harmonic oscillator. आपला जसा हार्मोनिक ऑसिलेटर व्हायब्रेट होतो, एखादा ऑसिलेटर आहे टू अँड फ्रो मोशन अबाउट मीन पोझिशन, तसं इथं काय सांगितलेलं आहे की रिअल मॉलिक्यूलमध्ये
कोव्हॅलंट बॉम्ब फॉर्म होतात त्यांच्या ॲटम्समध्ये. देअरफोर त्यामुळं दे कॅन परफॉर्म ॲडिशनल मोशन. कुठली ॲडिशनल मोशन आहे तर व्हायब्रेशन्स ऑफ द ॲटम. ॲटमचे व्हायब्रेशन्स कसे होतात अबाउट देअर मीन पोझिशन. कसे होतात ते व्हायब्रेशन लाईक अ वन डायमेन्शनल हार्मोनिक ऑसिलेटर. वन डायमेन्शनल हार्मोनिक ऑसिलेटर म्हणजे आपला असा होता बघा, टू अँड फ्रो मोशन ऑफ अ पार्टिकल अबाउट इट्स मीन पोझिशन. मग ते असा हॉरिझॉन्टल असू शकतो व्हायब्रेटर किंवा असा व्हर्टिकल पण व्हायब्रेटर असू शकतो. या केसमध्ये तसं होतं असं सांगितलं की रिअल मॉलिक्यूलमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतात. त्यामुळं ॲडिशनल रोटेशनल आणि ट्रान्सलेशनच्या व्यतिरिक्त ॲडिशनल व्हायब्रेशन्स असतात ॲटमचे. ते पण कसे असतात मीन पोझिशनच्या अबाउट. आणि मग सच अ मॉलिक्यूल देअरफॉर possess additional degree of freedom corresponding to different modes of vibrations. So in diatomic molecules like O2, N2 and CO, कुठले O2, N2 and carbon monoxide, the atoms can oscillate along the intermolecular axis only. हे कसे ऑसिलेट होऊ शकतात इंटरमॉलिक्युलर ॲक्सिसमध्ये. दिस मोशन ॲड्स एनर्जी असोसिएटेड विथ व्हायब्रेशन्स टू द टोटल एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल. म्हणजे ट्रान्सलेशनल एनर्जी, रोटेशनल एनर्जी आणि ॲडिशनल कुठली आली व्हायब्रेशनल एनर्जी आली त्याच्यामध्ये. द टर्म ई व्हायब्रेशनल कन्सिस्ट ऑफ 2 कॉन्ट्रीब्युशन्स. पुन्हा व्हायब्रेशनमध्ये पुन्हा आणखी 2 कॉन्ट्रीब्युशन कोणाचे आहेत. पहिलं कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम द कायनेटिक एनर्जी अँड दुसरं आहे ते पोटेन्शियल एनर्जी. आता व्हायब्रेशनमध्ये पुन्हा ही कायनेटिक एनर्जी आली 1/2 mu² प्लस 1/2 kr². यू काय झाली, यू बार काय आहे वेलॉसिटी ऑफ व्हायब्रेशन ऑफ द ॲटम ऑफ द मॉलिक्यूल. आपले असे व्हायब्रेट होतात ना मॉलिक्यूल. मग यू बार काय झाली व्हायब्रेशन्सची वेलॉसिटी. आणि आर काय आहे तर सेपरेशन बिटवीन द ॲटम्स परफॉर्मिंग ऑसिलेशन्स. अँड के काय आहे फोर्स कॉन्स्टंट आहे ऑसिलेटर. ऑसिलेशनच्या चॅप्टरच्या मध्ये आपण हे पॉइंट बघणारच आहोत. ठीक आहे. द टर्म्स इन दिस इक्वेशन आर क्वाड्रॅटिक इन व्हेलॉसिटी अँड पोझिशन रिस्पेक्टिव्हली अँड ईच विल कॉन्ट्रीब्यूट 1/2 kBt. प्रत्येक टर्म किती कॉन्ट्रीब्यूट करते तर 1/2 kBt. Thus each mode of degrees of freedom for vibrational motion contributes 2 into 1/2 kBt to the total internal energy. 2 का केलंय कारण व्हायब्रेशन मध्ये 2 आहेत ना कॉन्ट्रीब्युशन कायनेटिक आणि पोटेन्शियलचं. त्यामुळं सो हेन्स फॉर हे आपण कशाचं रिजिड मॉलिक्यूलसाठी सगळं बघत होतो. फॉर अ नॉन रिजिड डायटोमिक गॅस in thermal equilibrium at a temperature T, the mean kinetic energy associated with the translational motion of the molecule along the 3 dimensions is 3 into 1/2 kBt. The mean kinetic energy associated with rotational motion about 2 perpendicular axes is 2 into 1/2 kBt and total vibrational energy is 2 into 1/2 kBt. Corresponding to kinetic and potential energy terms. So, considering the above facts, law of equipartition of energy is stated as. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून equipartition of energy चं स्टेटमेंट आणखीन एक आलेलं आहे. So, it can be stated as for a gas in thermal equilibrium at a temperature capital T, the average energy for a molecule associated with each quadratic term is 1/2 kBt. I will repeat for a gas. गॅस कसा आहे थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. टेम्परेचर कसं आहे कॅपिटल टी. ॲव्हरेज एनर्जी फॉर अ मॉलिक्यूल असोसिएटेड विथ इच क्वाड्रॅटिक टर्म. प्रत्येक क्वाड्रॅटिक टर्म जी आलेली आहे इक्वेशन मध्ये त्याच्यासाठीची ॲव्हरेज एनर्जी किती आहे तर 1/2 kBt. The law of equipartition of energy is valid for high temperatures and not for extremely low temperatures. हे लक्षात ठेवायचं आहे की हा जो लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी आहे व्हॅलिड कशासाठी आहे हाय टेम्परेचरसाठी आणि एक्स्ट्रीमली लो टेम्परेचरला तो व्हॅलिड होत नाही कारण एक्स्ट्रीमली लो टेम्परेचरला क्वांटम इफेक्ट्स बिकम इम्पॉर्टंट. देअरफोर
at extremely low temperatures law of equipartition of energy व्हॅलिड होत नाही. थँक्यू.